आजच्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी अंकाचं काम करत आहेत आपले डॉक्टर देवीदास कुटे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर लोजे, माझे सहकारी डॉक्टर विरकर, श्री गावडे साहेब, समोर आमचे मित्र डॉक्टर किशोर बाळे, ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवायचा खूप आग्रह केला, त्यांच्या डॉक्टर वर्षा चौरे मॅडम आणि सर्व उपस्थित. खरं तर कुटे सरांनी यावेळेच्या दिवाळी अंकाचा जो विषय मांडलेला आहे मन, तो अतिशय स्तुत्य असं मी म्हणेन. एवढ्यासाठी की अलीकडं असं म्हटलं जातं की आजच्या जगात पूर्णकृती फार गरज आहे. ते म्हणजे शरीर हलकं असलं पाहिजे आणि मन स्थिर असलं पाहिजे. आणि म्हणून मग मनाचे त्यांनी जे मला पाठवलं की नेमकं अंगात कुठले कुठले विषय आहेत, तर मनाचा सर्वांगीण म्हणजे त्यांनी केलेलं आहे. त्याचे सायंटिफिक पण काही लेख आहेत, संतांनी मनाबद्दल काय म्हणते ते पण आहे. आणि विशेष करून त्यांचं जे दिवाळी अंक आहे तो 5 भाषांमध्ये आहे. इंग्रजीत आहे, हिंदीत आहे, संस्कृतमध्ये आहे, मोडीमध्ये आहे आणि मेजॉरिटी लेख मराठीमध्ये आहे. मनाविषयी मी स्वतः भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि संत कबीर यांचा उपासक आहे. मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये आपण ज्या मनावर बोलतो, बोलण्यापेक्षा कृती जास्त करणं गरजेचं आहे. आणि आपला प्रवास जीवनाचा कुठल्या दिशेने चाललाय याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे. बघा, भगवान बुद्ध स्वतः राजकुमार होते, म्हणजे सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी सगळं होतं. आणि सुखाच्या शोधात त्यांनी हे सगळं सोडलं आणि ते जंगलात गेलं. आणि मग आपण प्रत्येकाने बघितलं तर आपण सुखाच्या शोधात आपण नेमकं कुठल्या दिशेने चाललोय, तर मला वाटतं आपल्याला यातून विचार करायला भाग पडेल. आणि म्हणून सध्याच्या काळात आपल्याला सुखाच्या दिशेने जायचं असेल तर मला असं वाटतं की साधी जीवनपद्धती असली पाहिजे, वैचारिक जीवनपद्धती असली पाहिजे. आणि आता एक कोणते जे बोलले मनाविषयी, स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटले की मनाची उत्पादने माकडाशी गेलेली आहे. आणि माकडं आपल्याला माहिती आहे बोलताच किती चंचल असते, एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर, एका झाडावर दुसऱ्यावर. आणि केवळ ते माकड नसून त्यांचं म्हणणं आहे की असं माकड आहे की ज्याला दारू पिलेली आहे, ज्याला मिठू चावलेला आहे आणि ज्याला दूधबाधा झालेली आहे. मग ते किती चंचल असेल तेवढं आपलं मन चंचल आहे. एका क्षणात आपण एक विचार करतो आणि दुसऱ्या क्षणात दुसरा विचार करतो. आणि त्याचबरोबर माणसाचा एक भाव असा झालेला आहे की फार कमी कष्टामध्ये आपल्याला फार जास्त अपेक्षा असतात. आपण 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास ध्यान करतो आणि आपल्याला असं वाटतं की माझं पूर्ण जीवन बदलून जावं. परंतु इतर 23 तासाला आपण काय करतो, आपले विचार काय करतात याच्यावर आपण जास्त फोकस देत नाही. आणि निसर्गाचा नियम असा आहे, मी सिंहाचं उदाहरण देईन. सिंह जे अटॅक करतो ते 70% अटॅक फेल गेलेलं असतं, 30% अटॅकमध्येच त्याला यश मिळेल. आणि आपलं असं आहे की पूर्ण आपण प्रयत्न करतो आणि सोडून देतो. बाहेरच्या जगतात तर यश जास्त मिळू शकतं. परंतु मी स्वतः माझ्या अनुभवातून सांगेन की गेले जवळपास 7-8 वर्ष मी विपश्यनाचा प्रयत्न करतोय की 4 कोर्स केलेले आहेत विपश्यनाचे. मनावर नियंत्रण आणि मनावरती ध्यान करणं ही मला वाटतं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण प्रयत्नानं आपल्याला काही ना काही प्रमाणात यश मिळू शकतं, त्याचा आपल्या जीवनामध्ये काही ना काही बदल होऊ शकतो. त्यामुळे या पुस्तकात एवढंच मी सांगेन की वाचनाबरोबर कृतीची जोड आहे. आणि संत कबीरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की होती पडपड जग आहे, पंडित भयानक होई, काही अंतर काय पडे सुपडे. त्याचा अर्थ काय की या जगामध्ये अनेक माणसं असे होऊन गेली, त्याने अनेक वाचन केलं आणि ती होऊन गेली, परंतु विजडम किंवा जगावं कसं याचा अर्थ कळला नाही. परंतु प्रेम असा 2.5 अक्षर शब्द आहे की तो जरी आपण जीवनात उतरवला तरी आपल्याला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं होईल. एवढं मी या निमित्तानं बोलतो आणि माझ्या भाषेत संबोधतो. धन्यवाद.